लगभग 10 महीने पहले कामठी नागपुर मार्ग पर ट्रैवल बस से गांजा की तस्करी कर रहा आरोपी पुलिस को चकमा देकर फरार हो गया था। लंबे समय से तलाश में जुटी पुलिस ने आखिरकार उसे बिहार से गिरफ्तार कर लिया। गिरफ्तार आरोपी का नाम कुणाल सिंह किशोर सिंह बताया गया। सूत्रों के अनुसार नागपुर जबलपुर राष्ट्रीय मार्ग पर खैरी शिवार के पास एक ट्रैवल बस में गांजा तस्करी की सूचना क्राइम ब्रांच के पुलिस उप निरीक्षक राजेश लोही को मिली थी। पुलिस ने बस रोककर तलाशी ली। उस समय आरोपी बस चालक के साथ मौजूद था। तलाशी के दौरान बस से 26 किलो 128 ग्राम गांजा बरामद हुआ। इस बीच मौका पाकर आरोपी पुलिस को चकमा देकर फरार हो गया था। बस में जांच के दौरान पुलिस को आरोपी का आधार कार्ड मिला था। इसी आधार पर पिछले 10 महीनों से उसकी तलाश जारी थी। आरोपी लगातार पुलिस को भ्रमित करता रहा, लेकिन अंततः पुरानी कामठी पुलिस की टीम ने बिहार से उसे गिरफ्तार कर लिया। मागच्या वर्षी 9व्या महिन्यामध्ये आपल्या नागपूर जबलपूर हायवेवरती एका ट्रॅव्हल्समध्ये एका आरोपीने आपल्यासोबत गांजा बाळगून तो वाहतूक करत होता। तर त्याला त्या बॅग्स होत्या, त्या बॅग्सच्या भाड्याकरिता किरायाकरिता त्याची त्या ट्रॅव्हल्समधील चालक आणि जो वाहक आहे यांच्याशी वादविवाद झाला आणि त्या वादविवादामध्ये तो त्याच्याकडल्या बॅग सोडून पळून गेला होता आणि त्या ट्रॅव्हल्सच्या चालक आणि वाहक या दोघांना थोडासा संशय आला। मग त्यांनी ती माहिती आपल्या क्राईम पथकाला दिलेली होती युनिट 5ला आणि युनिट 5ने मग घटनास्थळी येऊन जेव्हा पाहिलं त्यावेळी त्यांना गांजा वगैरे आढळला आणि त्यांनी तो गांजा जप्त करून पोलीस स्टेशनला तशी फिर्याद दिली होती। त्यामध्ये जो पळून गेलेला इसम होता त्याचं एक आधार कार्ड आपल्याला मिळालेलं होतं, परंतु त्या आधार कार्डमधून नेमकं तो आहे नाही आहे हे काही क्लिअर होत नव्हतं। आणि मग त्यानंतर आम्ही मान्य वरिष्ठांची परवानगी प्राप्त केली आणि आता परवाच्या दिवशी आमच्या पोलीस स्टेशनचे API हिवरकर यांनी आपल्या 2 कर्मचाऱ्यांसह स्वतः त्या पत्त्यावर गेले, तिथे माहिती घेतली आणि सापळा रचून त्याला ताब्यात घेतला आणि त्याला अजून उद्यापर्यंत त्याचा PCR प्राप्त केलेला आहे। हो, हा गुन्हेगार या प्रकारचा असल्याचं दिसून येते। अधिक तपास परत करत आहोत। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए।